नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉइन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील। मित्रांनो, आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून पिके 7/12 उतार्यावरील उतारा क्रमांक 12 वरती लावून घेणे खूप आवश्यक आहे। मित्रांनो, आता शेती पिकाचे विविध कारणामुळे होणाऱ्या नुकसानीकरिताची शासनाची नुकसान भरपाई ही ई पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांकरिताच दिल्या जाते। मित्रांनो, याचे ताजे उदाहरण म्हणजे सोयाबीन कापूस अनुदान होय। तुम्ही ई पीक पाहणी केली असेल तर तुमची ई पीक पाहणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहे का, हे कशा प्रकारे चेक करायचे याबाबत या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तसेच मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती म्हणजे ई पीक पाहणी करण्याच्या शेवटच्या तारखेत वाढ करण्यात आलेली असून आता 23 सप्टेंबर 2024 पर्यंत खरीप हंगामाची ई पीक पाहणी तुम्हाला करता येणार आहे। ई पीक पाहणी कशी करायची याबाबत या आधीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे। तर चला मित्रांनो, पाहूया ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली त्यांचे नाव ई पीक पाहणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या यादीत आहे किंवा नाही, हे कसे चेक करायचे याबाबत सविस्तर माहिती। मित्रांनो, ई पीक पाहणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी पाहण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। ॲप इन्स्टॉल करण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। मित्रांनो, ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर या ॲपला तुम्हाला डाव्या बाजूला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी महसूल विभाग म्हणून दिलेला आहे, या ठिकाणी क्लिक करून तुमचा महसूल विभाग तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी खालच्या या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर वरती शेतकरी म्हणून लॉग इन करा हा पर्याय आहे, या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर खाली मोबाईल नंबर प्रविष्ट करा म्हणून विचारलेले आहे, या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला या रकान्यात टाकायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकून झाल्यानंतर खाली पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी खातेदाराचे नाव म्हणून पर्याय तुम्हाला वरती दिसेल। तर या आधी तुम्ही ई पीक पाहणी ॲपवरती नोंदणी केलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲड केलेल्या खातेदारांची नावे या ठिकाणी खातेदार निवडा म्हणून जो पर्याय आहे त्या पर्यायामध्ये आलेले तुम्हाला दिसून येईल। या ठिकाणी ज्या खातेदाराचं नाव तुम्हाला पाहायचं आहे त्या खातेदाराचं नाव या ठिकाणी खातेदाराचे नाव निवडा या पर्यायावरती क्लिक करून निवडायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली 4 अंकी संकेतांक टाकण्याकरता पर्याय दिलेला आहे। तर हा संकेतांक कुठून मिळेल, तर खाली मित्रांनो संकेतांक विसरलात या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 4 अंकी तुमचा संकेतांक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। तर खाली ठीक या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। आता या ठिकाणी आपण 4 अंकी संकेतांक आपला टाकूया। नंतर खालच्या या पांढऱ्या ॲरोवरती क्लिक करायचे आहे। नंतर मित्रांनो, अशा प्रकारे ॲपमध्ये तुम्हाला विविध पर्याय दिसू लागतील। तर मित्रांनो, खाली या ठिकाणी गावाचे खातेदारांची पीक पाहणी हा पर्याय दिलेला आहे, या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमच्या गावामधील ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या नावाच्या अवतीभोवती तुम्हाला हिरव्या रंगाची पट्टी या ठिकाणी दिसून येईल। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या नावाच्या अवतीभोवती या ठिकाणी हिरव्या रंगाची पट्टी दिलेली आहे त्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या नावाच्या अवतीभोवती हिरवी पट्टी नाही त्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी अद्याप करणे बाकी आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला जे डोळ्याचं छोटंसं चिन्ह दिसत आहे त्या चिन्हावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे तुम्ही नोंदविलेल्या पिकाची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील शेतकऱ्यांच्या नावाच्या यादीमध्ये तुमचं नाव हे ई पीक पाहणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत आहे किंवा नाही हे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। मित्रांनो, तुमच्या नावाच्या अवतीभोवती हिरवी पट्टी नसेल अशा वेळी मित्रांनो तुम्हाला परत एकदा ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे। तुमची ई पीक पाहणी पूर्ण झालेली नाही।
तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।